थोड्या पत्ता लागला नाही काय माहिती ती त्याने फोन केला नव्हतं तुम्हाला तुम्हाला सर्व सरांनी मॅडम बोलवलं. दोनच्या नाही 3 मागं तुम्हाला येतं? रोहित पाटील कोणत्या कारणास्तव हुंडा वेळेस केस म्हणजे नेमकी कशी कोणी टाकली फॅमिली ग्रुप टाकली गुन्हा कोणा तुमच्याच एकट्यावर आहे का आणि माझ्या पूर्ण फॅमिली म्हणजे फॅमिलीमध्ये तुम्ही तिघच मेंबर हां ठीक आहे व्यवसाय काय करतो तुम्ही? शेती आहे घरी भागलं का हां बघतोय फॅमिली ग्रुप आहे हे कोण आहे तुम्ही हे वडील आहेत आणि ती बहीण आहे ती आता बारावीला आहे एकाच घरात राहतो हां एकाच घरात राहतोय लग्न कधी झाले तुमचे? 2010 झाला किती वर्ष झाली 10-12 वर्ष झाले तेव्हा. काय मुलं मुलगा आहे काय इंग्लिश स्कूलला किती आहे आता 8 वर्ष झालं तुमचं लग्न कसं झालं म्हणजे अरेंज झालं की लव्ह झालं ऑरेंज मॅरेजच होतं पण पाहुणे असल्यामुळे झालं नाही नेमकं सविस्तर सांगा बघा नेमकं काय काय घडलेलं आहे तुमच्या हां सांगतो मी ती मेन तर तिचं वागणं काय बरोबर नव्हतं बायकोचं आणि त्यांनी काय केले त्यांनी आपल्यावरच केस टाकले नंतर उलटी मग ती कोण सांगायला म्हणजे तुमची भांडणं झालती का हां भांडणं झाले सारखं होत होती भांडणं पण त्याच्यामध्ये तिची चूक बी होती बऱ्यापैकी मी जरी भांडणं करत असेल कारण काय होतं आणि भांडणाचं तिचं वागणं बिहेवियर चांगलं नव्हतं ती परपुरुषांना जाऊन भेटायची ती मी बघितलं होतं त्याच्यामुळे मी तिला विचारलं की ती मला उलटच बोलायचं त्याच्यामध्ये भांडणं व्हायची मग ती अशी भांडणं झाल्यानंतर त्या दिवशी पण भांडणं झाली त्याने मला मारलं तुम्हाला दिसतं असं तिथं भांडणं झाली आणि भांडणं झाल्यानंतर ती गेली माहेरला तिच्या माहेरचे लोक आले आणि तिने ती मला मारहाण केली तुमचे वडील कुठं होते मग तेव्हा? मी शेताकडे होतो त्यावेळेस आणि बहीण? मग ती मारहाण केली त्यांनी आणि मारहाण केल्यावर त्यांना लक्षात आलं की आपल्यावर केस दाखल होईल त्याच्या आधी त्यांनी जाऊन केस दाखल केली की हुंडाबळीची केस तुम्ही असा त्रास कधीच दिलेला नव्हता तर असं नाही आपण डोळ्या दिसायला ती विचारणार तर नाही तिला असं का हुंड्यासाठी दिलता का त्रास आणि होंड्याचा तर काहीच विषय नाही कसलाच विषय नाही होंड्याला खोटी केस सध्या तुमची बायको कुठे असते? ती तिकडेच आहे माहेरला जात सध्या आणि तुमचा मुलगा? मुलगा बी पूर्वीच लगीन झालं ना मुलगा झाल्यानंतर त्यांनी तिकडे घातला होता माहेरला शाळेला तिकडे इंग्लिश स्कूल आहे त्याचं सगळं राहणं खाणं तुम्ही तिकडे हां आजी आजोबाकडेच असतो लहानपणापासून तो तिकडेच. हां तिकडे आता पण तिकडेच आहे आता तर ते भेटून घेतात मला त्याला तुमच्यावर गुन्हा दाखल झाला असं काही? मला पोलिसांचा फोन आला होता म्हणले तुमच्या बरोबर अशी अशी कंप्लेंट आली येऊन भेटा ती लक्षात आल्यानंतर मी आलो फॅमिली तुम्हाला भेटायला म्हणजे तुम्ही पहिला भेटून आलात पोलीस स्टेशनवर जाऊन ना आलात? तिकडे नाही झाला फॅमिली घेऊन मी ती कंप्लेंट करायला आली त्यांच्याबरोबर काळजी करायची काय सुद्धा गरज नाही आपल्या सुप्रीम कोर्टाने म्हणजे मध्येच एक जजमेंट पास झालेला आहे आर्नेस्ट वर्सेस स्टेट ऑफ बिहार त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणजे म्हणतंय की 498च्या केसमध्ये पोलीस डायरेक्ट तुम्हाला अटक करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला पोलिसांनी 41A ची नोटीस द्यायला पाहिजे की तुम्ही कोर्टामध्ये येऊन आपलं म्हणणं मांडा त्याच्यामध्ये तुम्हाला अटी शर्ती दिलेल्या असतील जर त्या अटी शर्ती जर तुम्ही पूर्ण जर केल्या नाही तर तुम्हाला अटक होऊ शकते नोटीस तर अजून त्यांनी दिलीच नाही नोटीस तुम्हाला डायरेक्ट अटक तर करू शकणार नाही आणि जरी काय झालं तरी आपण आहोतच आणि जरी काय नोटीस आली तरी आपण त्याचं आपण लिगली त्याला उत्तर देऊ आपण तयार त्यासाठी किती पीस लागला आपली जास्त काय नाही आपल्या इथं म्हणजे एकदम लिगली आणि एकदम लिगली ह्याच्यात म्हणजे मॅनरमध्ये बसणारी फीस आहे जास्तीत जास्त एक 25,000 रुपये लागतील आपल्या केससाठी शेतकरी असल्यामुळं एवढं पैसे नाही मिळू शकत तसं करता येईल आपण तसं करता येईल पण ही प्रोसेसनं गेली तर चांगलं ठीक काय नाही अटक तर होणार नाही ना? अटक झाली तरी काही प्रॉब्लेम नाही आपण लगेच जामिनाचा अर्ज करू आपल्याला जामीन भेटून जाईल लगेच जास्तीत जास्त वेळ लागणार नाही लगेच जामीन होईल आणि एकदा का चार्जशीट दाखल होईपर्यंत आपण निवांतो म्हणजे टेन्शनचं काय त्यात काम आणि एकदा का चार्जशीट दाखल केली की आपली कोर्टासमोर बाजू आपण भक्कमपणे मानतो